सर्वच ठिकाणी गणपतीचं अगदी जल्लोषात स्वागत झालं। अनेक मिरवणुकाही निघाल्या। मात्र गणेश आगमनाची मिरवणूक कोल्हापुरातल्या दोघांच्या जीवावर बेतली आहे, डोळ्यावर बेतल्याचंही बघायला मिळतंय। मिरवणुकीत आकर्षणाचा केंद्र असलेल्या लेझर शोमुळे एका तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्राव झालाय, तर एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्यालाही गंभीर इजा झाली आहे। बंदी घालूनही मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या लेझर लाईटचं करायचं काय, असा प्रश्न आता निर्माण झालाय। गणेश आगमनाची मिरवणूक बेतली डोळ्यांवर। मिरवणुकीतील लेझर लाईटमुळे दोघांना फटका। तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्राव तर पोलिसाच्या डोळ्याला इजा। धोकादायक लेझरवर कायमच्या बंदीची मागणी। डॉल्बीच्या दणदणाटात आणि लेझर लाईटच्या झगझगाटात दणकत्या कोल्हापुरात गणरायांचं आगमन झालं। मिरवणुकीतला दणदणाट आणि लेझर शो पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनीही मोठी गर्दी केली होती। मात्र ही मिरवणूक पाहणं हे दोघांच्या डोळ्यावर बेतल्याचं समोर आलं। लेझर शोमुळे एका तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्राव झालाय, तर बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस हवालदाराच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे। कोल्हापूरच्या मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर शो। लेझर शो पाहणाऱ्या तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्राव। उजगावमधील 21 वर्षांचा तरुण आदित्य बोडके रुग्णालयात। लेझर शो पाहिल्यानंतर तासाभरात डोळ्यात जळजळ। ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदारालाही लेझरचा फटका। पोलीस हवालदार युवराज पाटील यांच्या उजव्या डोळ्याला सूज। हवालदार युवराज पाटील यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर डोळ्याला इजा झालेल्या आदित्यवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे। अशा लेझरवर कारवाईची मागणी आदित्यच्या वडिलांनी केली। गणपतीची मिरवणूक बघायला गेले असता लेझरच्या प्रखर प्रकाशाने उजवा डोळा निकृष्ट झाल्यामुळे पूर्ण दवाखान्यात दाखवल्यानंतर कळाले की डोळ्याला इजा झालेली आहे आणि परत आम्ही उपचार करून घरी आलो आणि परत आज आणि परत दवाखान्यात दाखवायला जायचं आहे। पण अशा प्रकारचे बरेचसे होऊ शकतात, त्यामुळे प्रशासनाने याची एक दखल घेऊन लेझर हे पूर्णतः बंद करावे अशी एक माझ्याकडून पालक म्हणून एक विनंती आहे। मिरवणुका आणि मोठ्या इव्हेंटमध्ये वापरण्यात येणाऱ्या लेझरमुळे डोळ्यांना मोठी दुखापत होण्याची शक्यता आहे। 2 वर्षांपूर्वी गणेशोत्सव काळात कोल्हापूर जिल्ह्यात लेझर शोमुळे 70 जणांच्या डोळ्यांना इजा। डोळ्यांच्या रेटिनामध्ये रक्तस्राव झाल्याचे रुग्ण अधिक। गेल्या वर्षीही 40 रुग्णांना धोकादायक लेझरचा त्रास। यंदा लेझर किरणांमध्ये तीव्रता वाढल्यामुळे लेझर किरणांचा सर्वाधिक धोका। मिरवणुकीत लेझर किरणांकडे पाहू नये। त्या डोळ्याला पडद्याच्या जो मॅक्युला म्हणून जो आपण म्हणतो, म्हणजे डोळ्याचा जो सूक्ष्म भाग असतो त्याला भाजलं गेलं होतं आणि आतल्या रक्तवाहिन्या फुटल्यामुळे त्या लेझरच्या तीव्र प्रकाश झोतामुळे त्या रक्तवाहिन्या फुटल्या होत्या आणि त्याच्यामुळे तिथं ब्लिडिंग झालं होतं। आता ह्या ब्लिडिंगमुळे त्याला डोळ्यात एकदम दिसायचं पण कमी झालं होतं आणि प्लस त्याला जे काही दिसत होतं मध्ये एक काळा स्पॉट असा मोठा दिसायला सुरू झालेला होता। हा जो प्रकार आहे लेझर नी जो दुखापत होतीये, हे गेले 3-4 वर्ष कायम सारखं प्रत्येक मिरवणुकीच्या वेळेस आढळून येत आहे रुग्णांमध्ये। गणपती मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर करू नये, त्यावर बंदी असल्याचं कोल्हापूर आणि पुणे पोलिसांनी गणेशोत्सवापूर्वीच जाहीर केलं होतं। पोलिसांकडून बंदी असतानाही गणपती मिरवणुकात त्याचं उल्लंघन करण्यात येत असल्याचं या प्रकारानं सिद्ध झालंय। डॉल्बीचा दणदणाट आणि लेझरच्या वापरानं शरीरावर अपाय होत असल्याचं माहीत असूनही त्याचा होत असलेला वापर ही चिंतेची बाब आहे। गणेशोत्सवाच्या उत्साहात पोलिसांच्या सूचनांकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी लक्ष देण्याची गरज आहे। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।